Namaskar, I am Advocate B.R. Bornak. Today I am going to explain you how to prepare register of members. ये सभासदांची नोंदवही किंवा रजिस्टर ऑफ मेंबर्स ज्याला आपण म्हणतो ते कशा प्रकारे बनवायचं या संदर्भात आजचं आपलं लेक्चर आहे. सी रजिस्टर ऑफ मेंबर्स is prepared in prescribed form, and that prescribed form given along with rules of the Maharashtra Cooperative Societies rules 1961, and in that there are forms, and this form number I, it prescribes for the register of members. म्हणजे आपले जे नियम आहेत महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961च्या सोबत जे काही फॉर्म्स दिलेले आहेत त्या फॉर्म्समध्ये फॉर्म ए, फॉर्म बी, फॉर्म सी अशा प्रकारचे जे फॉर्म्स आहेत तर त्यामधला फॉर्म म्हणजे नमुना जो आहे आय नंबरचा जो नमुना आहे तो जो आहे हे सभासदांची नोंदवही किंवा रजिस्टर ऑफ मेंबर्स या संदर्भात आहे. इफ वी सी the provisions, legal provisions, then we find provisions under section 38 of the Maharashtra Cooperative Societies Act 1960. It is about register of members, and rule 32 and rule 65. म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चं कलम 38 किंवा नियम 32 आणि 65 यामध्ये रजिस्टर ऑफ मेंबर्स संदर्भाच्या तरतुदी आहेत. आता हे रजिस्टर ऑफ मेंबर्स जे असतं म्हणजे आपल्या सहकारी संस्थेचे जे सभासद असतात त्यांची माहिती या रजिस्टर ऑफ मेंबर्समध्ये लिहायची असते. मीन्स वी विल हॅव टू मेन्शन द इन्फॉर्मेशन अबाउट द मेंबर्स ऑफ द सोसायटी रजिस्टर्ड अंडर द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960. इनिशियली व्हाईल प्रिपेरिंग द रजिस्टर ऑफ मेंबर्स you will have to refer statement A, which you will find in the registration file, in the file of registration of the society. The file is called as file A. म्हणजे आपल्याला आपण ज्यावेळी सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी करतो त्या नोंदणी संदर्भातले जे काही सगळे डॉक्युमेंट्स आहेत हे ज्या फाईलमध्ये ठेवले जातात त्या फाईलला अधारिका, फाईल म्हणजे मराठीमध्ये त्याला धारिका म्हणतात, अधारिकेमध्ये असतं. आणि त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन ए, दॅट इज ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन ऑफ अ कोऑपरेटिव्ह सोसायटी जे असतं. अँड अलॉंग विथ ॲप्लिकेशन ए यू विल हॅव टू सबमिट द डिटेल्स ऑफ द प्रमोटर्स हू आर गोइंग टू बी मेंबर्स ऑफ द सोसायटी आफ्टर रजिस्ट्रेशन ऑफ द सोसायटी. अँड दीज डिटेल्स वी फाइंड इन स्टेटमेंट ए. एक लक्षात ठेवा या ठिकाणी फॉर्म ए जो आहे ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन हे वेगळं आहे आणि स्टेटमेंट ए वेगळं आहे. हे स्टेटमेंट एमध्ये आपल्याला ज्यांची नावं आपल्याला ते स्टेटमेंट एमध्ये दिसतात ते सगळे फाउंडर प्रमोटर्स असतात आणि सोसायटी रजिस्टर झाली की हेच लोक सोसायटीचे सभासद बनतात. आणि त्याच्यानंतर जे सभासद बनतील त्या लोकांना मग मेंबरशिपचं ॲप्लिकेशन सोसायटीला सबमिट करायला लागेल. मग ते मॅनेजिंग कमिटी मीटिंगमध्ये ठेवून ते पास करायला लागेल. बाय दॅट टाईम जर मॅनेजिंग कमिटी मीटिंग बनली नसेल समजा तर ते फर्स्ट जनरल बॉडी मीटिंग ज्यावेळी तुमची होते त्या फर्स्ट जनरल बॉडी मीटिंगमध्ये ते पास करायला लागतं. ठीक आहे. तर या ठिकाणी सुरुवात तुम्हाला जी करायची आहे तुमचं आय रजिस्टर बनवण्यासाठी ही सुरुवात तुम्हाला करायची आहे ही स्टेटमेंट एपासून करायची आहे. लक्षात ठेवा स्टेटमेंट ए उघडायचं आणि स्टेटमेंट एमध्ये ज्या क्रमाने नावं आहेत तुमच्या प्रमोटर्सची म्हणजे फ्लॅट परचेसर्स जे असतात हाऊसिंग सोसायटीची त्यांची त्या ठिकाणी नावं असतात. तर ज्या क्रमाने स्टेटमेंट एमध्ये नावं आहेत तर त्याच क्रमाने इकडे रजिस्टर ऑफ मेंबर्समध्ये तुमची नावं आली पाहिजेत. तर या रजिस्टर ऑफ मेंबर्समधला पहिला जो पॉईंट आहे तो आहे सिरियल नंबर. त्या सिरियल नंबरमध्ये तुमच्या स्टेटमेंटमध्ये जो नंबर आहे तोच इकडे लिहा. मग स्टेटमेंट एमध्ये 1 नंबरला जे नाव आहे तेच इकडे रजिस्टर ऑफ मेंबर्समध्ये 1 नंबरला लिहा.
दुसरा जो पॉईंट आहे म्हणजे तो नंबर, सिरियल नंबर तिकडचा एक स्टेटमेंट एमधला एक नंबर तोच इकडेही एक नंबर आला पाहिजे. याच्यामधला दुसरा जो पॉईंट आहे, हा दुसरा पॉईंट 2 नंबरचा जो आहे हा डेट ऑफ ॲडमिशन संदर्भातला आहे. तर या ठिकाणी ज्या वेळेला हे तुम्ही स्टेटमेंट ए प्रमाणे हे रजिस्टर ऑफ मेंबर्स सुरुवातीला बनवता, अगदी प्रायमरी स्टेजला नवीन रेकॉर्ड तुम्ही ज्यावेळेला बनवायला घेताय त्यावेळेला स्टेटमेंट ए प्रमाणे तुम्हाला बनवायचं आहे. त्यावेळेला तुमच्या सोसायटीच्या रजिस्ट्रेशनची जी तारीख आहे तीच त्या मेंबर्सची डेट ऑफ ॲडमिशन म्हणून मेन्शन करायची आहे. म्हणजे डेट ऑफ ॲडमिशन या ठिकाणी तुमच्या सोसायटीच्या नोंदणीची तारीख लिहा. कारण का तुम्ही सोसायटीच्या रजिस्ट्रेशन प्रपोजलसोबत ते स्टेटमेंट एमध्ये ज्यांची नावं तुम्ही मेन्शन करताय त्या नावांना मेंबर्स म्हणून रजिस्ट्रारनीच अप्रूव्हल दिलेलं असतं. आणि त्या लोकांकडून आपण मेंबरशिपचं पेमेंट म्हणजे शेअर मनी आणि एंट्रन्स फी हे अगोदरच आपण घेतलेली असते. तुम्हाला स्टेटमेंट एमध्ये दिसेल ते त्यांच्याकडून शेअर मनी आपण किती घेतली, एंट्रन्स फी किती घेतली, स्टेटमेंट ए तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये ह्या प्रत्येक प्रमोटरची, प्रत्येक फ्लॅट परचेसर जो प्रमोटर म्हणून ज्याचं नाव तिकडे लिहिलं गेलं आहे त्याची माहिती सगळी असते. त्याच्यामध्ये त्यांनी शेअर मनी आणि एंट्रन्स फी अगोदरच भरलेली असते. आणि त्या लिस्टला रजिस्ट्रारनी मंजुरी दिली असल्यामुळं त्या लिस्टमधल्या लोकांना तुम्हाला पहिल्यांदा मेंबरशिप द्यायला लागेल. म्हणून त्या क्रमानं इकडे रजिस्टर ऑफ मेंबर्समध्ये नंबर्स टाकायचे आणि रजिस्टर ऑफ मेंबर्समध्ये त्यांची नावं लिहायची. तर पहिला पॉईंट जो आहे सिरियल नंबरचा पुन्हा सांगतो मी, स्टेटमेंट एमध्ये जो नंबर आहे तोच इकडे टाका. पुढचा 2 नंबरचा पॉईंट आहे डेट ऑफ ॲडमिशन. तर या ठिकाणी म्हणजे सोसायटी स्टेटमेंट ए प्रमाणे तुम्ही ज्यावेळेला बनवताय त्यावेळेला सोसायटीच्या रजिस्ट्रेशनची तारीख तुम्ही डेट ऑफ ॲडमिशनमध्ये लिहा. नंतर डेट ऑफ पेमेंट ऑफ एंट्रन्स फी जी आहे, त्यांची जी एंट्रन्स फी पर हेड 100 रुपये त्यांनी द्यायची आहे ती त्याच तारखेला मिळाली असं ग्राह्य माना. कारण सोसायटी रजिस्टर झाली त्याच तारखेला तुमच्या सोसायटीला ते पैसे मिळाले असं ग्राह्य माना. त्यामुळं जी डेट ऑफ ॲडमिशनची तारीख आहे तीच त्या ठिकाणी मेन्शन करा. कारण पूर्वी काय त्यावेळेस सोसायटी रजिस्टर झालेली नसते, त्याच्याकडून पेमेंट अगोदर आलेलं असतं पण सोसायटी रजिस्टर झालेली नसते. त्यामुळे सोसायटीच्या अकाउंटला ते आपण पैसे डायरेक्ट घेऊ शकत नाही. पण सोसायटी रजिस्टर झाल्याच्यानंतर त्या तारखेला ते सोसायटीकडे पैसे आले असं आपण दाखवू शकतो. तर डेट ऑफ पेमेंट ऑफ एंट्रन्स फीस तीच लिहा, डेट ऑफ ॲडमिशनचीच तारीख लिहा. फुल नेम तुम्ही लिहितेवेळी स्टेटमेंट एमध्ये जसं नाव आहे तसं लिहा. कारण स्टेटमेंट एमध्ये जे नावं असतात ती तुमच्या ॲग्रीमेंटमधल्या नावाप्रमाणे मेन्शन केलेली असतात. बिल्डर्सचे जे ॲग्रीमेंट होतं त्याप्रमाणे. त्यामुळे ते ज्याप्रमाणे स्टेटमेंट एमध्ये नाव आहे त्याप्रमाणे ते फुल नेम लिहा. स्टेटमेंट एप्रमाणे 4 नंबरला. नंतर 5 नंबरला ॲड्रेस जो आहे, हा ॲड्रेस जो आहे त्याचा आता तुमच्या सोसायटीचा जो त्याचा फ्लॅट नंबर आहे तो ॲड्रेस लिहा या ठिकाणी. कारण तो तुमच्या सोसायटीचा मेंबर बनतो आहे. तर सोसायटीमधला त्याचा ॲड्रेस लिहा. म्हणजे फ्लॅट नंबर आणि तुमच्या बाकीचा जो पत्ता आहे तो 5 नंबर पॉईंटला ॲड्रेस समोर लिहा. नंतर या ठिकाणी त्याचं ऑक्युपेशन आहे. तुम्हाला ते ऑक्युपेशन पण त्या ठिकाणी स्टेटमेंट एमध्ये मिळेल किंवा सप्लिमेंटरी स्टेटमेंट सी पण असतं त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी जे ऑक्युपेशन आहे ते लिहा. किंवा ऑक्युपेशन संदर्भात काय माहिती त्याने तिकडे दिली नसेल तर ती काय म्हणजे मॅन्डेटरी नाही आहे, पण जे असेल ते लिहा. किंवा त्याचं ऑक्युपेशन चेंज झालं असेल तर त्यांनी नंतर ते सोसायटीला कळवलं पाहिजे. पण त्याप्रमाणे स्टेटमेंट एमध्ये जे आहे त्याप्रमाणे इकडे मेन्शन करायचा व्यवसाय काय, धंदा काय आहे वगैरे. आता एज ऑन द डेट ऑफ ॲडमिशन हे तुम्हाला तिथे स्टेटमेंट एमध्ये मिळतं. त्या ठिकाणी त्याच्यावरून इकडे तुम्ही एज त्याचं लिहा. म्हणजे या ठिकाणी कसं की तो मेजर असायला पाहिजे, हा एक क्रायटेरिया आहे तुमच्या सोसायटीच्या मेंबरशिपसाठी. म्हणून त्याचं एज जो आहे तर ते स्टेटमेंट एप्रमाणेच तुम्ही त्या माहितीच्या आधारे तुम्ही त्याचं इकडे वय पण लिहा 7 नंबर पॉईंटला. आणि त्यांनी जर बाय दॅट टाईम नॉमिनेशन, आता नॉमिनेशन केल्याच्या नंतर हे 8 नंबर पॉईंटची माहिती तुम्हाला लिहायची आहे. 8 नंबर जो आहे हा आहे फुल नेम अँड ॲड्रेस ऑफ द पर्सन नॉमिनेटेड बाय द मेंबर अंडर सेक्शन 30 सेक्शन 1. तर या ठिकाणी नॉमिनी जो आहे किंवा नॉमिनीज जे आहेत त्यांचे या ठिकाणी पूर्ण नावं लिहायचे. नॉमिनेशन फॉर्ममध्ये आहे तसे, आणि नॉमिनेशन फॉर्ममध्ये नाव आणि पत्ता असतो तो तुम्ही इकडे मेन्शन करायचा आहे.
आता हा कदाचित सुरुवातीला 8 नंबरचा जो पॉईंट आहे याची माहिती तुम्हाला सुरुवातीला कदाचित मिळणार नाही, पण ज्या वेळेला तुमचे सभासद नॉमिनेशनचे फॉर्म सोसायटीकडे सबमिट करतील नंतरच्या स्टेजला, त्यावेळेला जसं जसं नॉमिनेशन फॉर्म येतील तशी तशी ती माहिती येतील व नॉमिनी कोण आहे, फुल नेम अँड ॲड्रेस ऑफ द पर्सन नॉमिनेटेड बाय द मेंबर अंडर सेक्शन 30 सबसेक्शन 1 आणि डेट ऑफ नॉमिनेशन, म्हणजे त्याचं नॉमिनेशन जे आहे हे त्यांनी कुठल्या तारखेला सोसायटीकडे सबमिट केलं त्या नॉमिनेशनची तारीख लिहा. एक लक्षात ठेवा, नॉमिनेशनचा फॉर्म ज्या तारखेला सोसायटीकडे सबमिट केला तीच डेट ऑफ नॉमिनेशन म्हणून पकडली जाते. इकडे तुम्ही मॅनेजिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये कधी रेकॉर्डवरती मीटिंगमध्ये कधी ठेवलं रेकॉर्डवरती आणण्यासाठी आणि नॉमिनेशन रजिस्टरमध्ये त्याची कधी एंट्री केली, ह्याच्यापेक्षा त्यांनी नॉमिनेशन सोसायटीला सबमिट केलं की त्या मेंबरची जबाबदारी संपते. बऱ्याचशा सोसायटीमध्ये काय होते, नॉमिनेशनची प्रक्रिया जी रेकॉर्डवरती आणण्यासाठी जी आपण नंतर बघणार आहोत, तर ती प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली जात नाही, त्याच्यामध्ये मेंबरचा काय दोष नाही. त्यामुळं तुम्ही डेट ऑफ नॉमिनेशन लिहाल त्यावेळेला त्या मेंबरनी नॉमिनेशनची डेट त्याच्या फॉर्मवरती लिहायला पाहिजे. ती जी डेट मेंबर लिहिली आहे ती ह्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करा. म्हणजे बघा या ठिकाणी 1 नंबर जो पॉईंट आहे हा सिरियल नंबर संदर्भात आहे, 2 नंबर आहे डेट ऑफ ॲडमिशन संदर्भात आहे, 3 नंबर डेट ऑफ पेमेंट ऑफ एंट्रन्स फी संदर्भात आहे, 4 नंबर फुल नेम संदर्भातला आहे, 5 नंबर ॲड्रेस संदर्भातला आहे, 6 नंबर त्याच्या ऑक्युपेशन संदर्भातला आहे आणि 7 नंबर एज ऑन द डेट ऑफ ॲडमिशन संदर्भातला आहे. तर हे 1 to 7 पॉईंट जे आहेत ह्याची माहिती तुम्हाला स्टेटमेंट एमध्ये मिळू शकते आणि स्टेटमेंट ए प्रमाणे ही माहिती इकडे लिहायची आहे तुम्ही रजिस्टर ऑफ मेंबर्समध्ये. प्रत्येक तुमच्या फ्लॅट परचेसरला प्रत्येक फ्लॅटसाठी रजिस्टर ऑफ मेंबर्समधलं एक पेज तुम्ही ठेवायचं आहे. प्रत्येक पेजवरती एकाचीच माहिती लिहायची आहे, ठीक आहे, आणि ते स्टेटमेंट ए प्रमाणे लिहायचं आहे. 8 नंबर आणि 9 नंबरची माहिती तुम्हाला जी तुम्ही लिहू शकाल ती त्या मेंबरनी नॉमिनेशन केल्यानंतर लिहू शकाल. आता पुढच्या याच्यामधला जो पॉईंट आहे 10 आणि 11 नंबरचा, हे 2 पॉईंटची माहिती तुम्ही कधी भरायची आहे, ज्या वेळेला त्या मेंबरची मेंबरशिप संपुष्टात येईल त्यावेळेला ती माहिती तुम्ही भरायची आहे. समजा एखाद्याने फ्लॅट विकला किंवा एखाद्याची डेथ झाली किंवा बाकी दुसऱ्या कुठल्याही मार्गाने त्याची मेंबरशिप संपली आणि त्या फ्लॅटची मालकी किंवा त्याचे मेंबरशिपचे हक्क अधिकार दुसऱ्या व्यक्तीला जर ट्रान्सफर किंवा ट्रान्समिट झाले तर यावेळेला तुम्हाला 10 किंवा 11 नंबर 10 आणि 11 नंबरची माहिती तुम्ही लिहायची आहे. ती माहिती काय, 10 नंबरला डेट ऑफ सिजेशन ऑफ मेंबरशिप, म्हणजे त्याची मेंबरशिप कधी संपुष्टात आली ती तारीख. आता या ठिकाणी तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो की जर एखाद्याने फ्लॅट विकला असेल तर ज्या वेळेला समोरचा परचेसर त्याला पूर्ण पेमेंट करून त्याला पोजेशन हँडओव्हर केलं जातं आणि हा ट्रान्सफरर म्हणजे विकणारा, ह्या दोघांनी मिळून सोसायटीच्या ट्रान्सफर पेपरचा सेट ॲज पर बायलॉज सोसायटीकडे सबमिट केल्याच्या नंतर तो तुमच्या मॅनेजिंग कमिटी मीटिंग समोर ठेवला जातो आणि मॅनेजिंग कमिटी मीटिंगमध्ये तो अप्रूव्ह केला जातो आणि नवीन मेंबर म्हणजे अगोदरच्या मेंबरची मेंबरशिप संपुष्टात येते आणि नवीन मेंबरला मेंबरशिप मिळते. तर त्याचे ठराव त्या मीटिंगमध्ये पास होतात. तर ती तारीख लिहा. डेट ऑफ सिजेशन ऑफ मेंबरशिप म्हणजे ज्या तारखेला हे ट्रान्सफर किंवा ट्रान्समिशनचा ठराव पास करण्यात आला आणि नवीन व्यक्तीला मेंबरशिप ट्रान्सफर करण्यात आली. आता बघा, नवीन व्यक्तीला मेंबरशिप ट्रान्सफर करण्यात आली म्हणजे बाय डिफॉल्ट काय झालं, ऑटोमॅटिकली हा तुमचा जो मेंबर आहे त्याची मेंबरशिप संपुष्टात आली. म्हणजे या ठिकाणी त्या मॅनेजिंग कमिटी असेल किंवा ज्यावेळी मॅनेजिंग कमिटी तुमची बनलेली नसेल सुरुवातीच्या 3 महिन्याच्या कालावधीसाठी समजा त्यावेळेला तुमच्या फर्स्ट जनरल बॉडी मीटिंगमध्येच हे सगळे प्रस्ताव येतात आणि एक वेळा का तुमची मॅनेजिंग कमिटी मीटिंग बनली की मग या मॅनेजिंग कमिटी मीटिंगमध्ये हे सगळे प्रस्ताव आहेत ट्रान्सफर ट्रान्समिशनचे जे आहेत हे सगळे सादर केले गेले पाहिजे आणि त्या ठिकाणी त्याला मंजुरी द्यायची असते. या ठिकाणी ज्या मीटिंगमध्ये ह्याची मेंबरशिप दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करण्याचा ठराव पास झालेला आहे आणि नवीन व्यक्तीला मेंबरशिप दिलेली आहे त्या मीटिंगची तारीख तुम्ही या ठिकाणी लिहायची आहे डेट ऑफ सिजेशन ऑफ मेंबरशिपमध्ये. समजा एखादा वारला असेल आणि ते नॉमिनेशन केलं असेल, मग नॉमिनीच्या नावाने ज्या तारखेला तुम्ही मेंबरशिप ट्रान्सफर केली त्या मीटिंगची तारीख या ठिकाणी 10 नंबर समोर लिहा डेट ऑफ सिजेशन ऑफ मेंबरशिपमध्ये.
किंवा विकला असेल तर पर्चेसरच्या नावाने तुम्ही ज्या मीटिंगमध्ये मेंबरशिप अप्रूव्ह केली ती तारीख लिहा, कारण त्यात पूर्ण संचामध्ये हे सगळे पेपर्स असतात. ठीक आहे. म्हणजे त्या मीटिंगची तारीख लिहायची आहे. डेट ऑफ सिजेशन ऑफ मेंबरशिपमध्ये तुम्ही काय करायचे आहे, ज्या मीटिंगमध्ये तो ठराव पास झाला त्या मीटिंगची तारीख तुम्ही लिहायची आहे. आणि 11 नंबर आहे, हा आहे रिझन्स ऑफ सिजेशन. म्हणजे ही मेंबरशिप संपुष्टात येण्यापाठीमागचं कारण काय हे तुम्ही मेन्शन करायचं आहे. आता या ठिकाणी समजा फ्लॅट विकला असेल तर लिहा तिथे फ्लॅट सोल्ड अँड मेंबरशिप ट्रान्सफर्ड टू द परचेसर. नॉमिनेशन समजा गिफ्ट केला असेल तर गिफ्ट डीड एक्झिक्युटेड अँड मेंबरशिप ट्रान्सफर टू द डोनी असं लिहा. किंवा नॉमिनेशन असेल तर डेथ ऑफ मेंबर अँड ट्रान्सफर टू नॉमिनी असं लिहा. म्हणजे जे कारण त्या ठिकाणी रिझन जे आहे ते रिझन तुम्ही त्या ठिकाणी 11 नंबरसमोर मेन्शन करा. आणि 12 नंबरचा जो कॉलम आहे रिमार्कचा, तर रिमार्कच्या कॉलममध्ये तुम्ही काय करायचं आहे की या ठिकाणी आता हा जो तुमचा नवीन व्यक्ती जो मेंबर बनणार आहे, लक्षात ठेवा, नवीन व्यक्ती मेंबर जी बनणार आहे त्यासाठी तुम्हाला पुढचं वेगळं पेज ओपन करायला लागेल. म्हणजे रजिस्टर ऑफ मेंबर्समध्ये त्याची माहिती लिहिण्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं पेज, म्हणजे जिथे सुरुवातीचे काही तुमचे हे नंबर संपतात त्याच्यानंतर ज्या ट्रान्सफर पुढे तुम्ही त्या जशा ह्या आय रजिस्टरमध्ये म्हणजे रजिस्टर ऑफ मेंबर्समध्ये त्याचं रेकॉर्ड करत जाल. तुम्ही काय करा, त्या रिमार्क कॉलममध्ये शक्यतो हा जो तुमचा ट्रान्सफरी आहे म्हणजे ह्या मेंबरशिप कोणाला ट्रान्सफर झाली त्याचा असं क्रॉस रेफरन्ससाठी तो पेज नंबर लिहा किंवा तो सिरियल नंबर लिहा. सिरियल नंबर आणि पेज नंबर असं लिहा. म्हणजे प्लीज रेफर पेज नंबर अँड सिरियल नंबर फॉर डिटेल्स ऑफ ट्रान्सफरी वगैरे असं त्या ठिकाणी रिमार्क्स कॉलममध्ये लिहा. म्हणजे काय होईल, तुम्हाला ह्याची मेंबरशिप संपली पण ती पुढे कुणाला गेली, कुणाला ट्रान्सफर झाली, हे तुम्हाला त्याचा क्रॉस रेफरन्स या 12 नंबरच्या रिमार्क कॉलममध्ये असं मिळू शकतो. आणि तुम्ही लगेच काय करू शकता पुढच्या माहितीसाठी, किंवा हे तुम्हाला बघा चेनमध्ये बऱ्याच वेळा ते काही गोष्टी रेफर करायच्या असतात. चेनमध्ये सगळ्या गोष्टी तुमच्याकडे रेकॉर्डमध्ये असल्या पाहिजेत. त्यावेळेला हा क्रॉस रेफरन्सला तुम्ही तो पुढचा नंबर लिहा. म्हणजे तुम्ही ते पुढचं पेज काढाल किंवा पुढचा सिरियल नंबर काढाल आणि जो ट्रान्सफरी आहे त्याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकेल. तर हे रिमार्क कॉलममध्ये लिहायचे. तर असे आय रजिस्टरचे जे पहिले जे पॉईंट्स आहेत हे 1 ते 12 पॉईंट्स आहेत. हे 1 ते 12 पॉईंट्स कशा प्रकारे लिहायचं हे तुम्हाला त्याची माहिती मी सांगितली. तर पुढे त्याच्या खाली आय रजिस्टरमध्ये 2 टेबल्स असतात. तर 2 टेबल्समधला पहिला टेबल जो असतो, तुम्ही ही जी माहिती भरताय तुमच्या 1 ते 7 नंबरची, म्हणजे म्हणजे तुमचं आय रजिस्टर बनवते वेळी तुम्ही स्टेटमेंट एच्या बेसिसवरती 1 ते 7 नंबर पॉईंटची जेव्हा तुम्ही माहिती भरत असताय त्याच वेळेला तुम्ही काय करायचं, ती माहिती भरून झाली की तुम्ही हा खालचा जो टेबल 1 नंबर वरचा टेबल जो आहे म्हणजे पहिला टेबल आहे, पहिल्या टेबलमध्ये तुम्ही माहिती भरायची आहे. आता टेबलमध्ये काय माहिती तुम्ही भरायची आहे, कारण हा पहिला टेबल हा तुमचा जो मेंबर बनतो त्यावेळची माहिती आहे. तर डेट त्याच्यामधला पहिला जो कॉलम आहे तो डेटचा आहे. डेट जी तुम्ही वरती टाकली त्याच्या ॲडमिशनची डेट तीच टाका या ठिकाणी. आता कॅशबुक फोलिओ वगैरे ह्यानी पेमेंट समजा हे अगोदर तुमचं रजिस्टर बनलं असं तर ते अगोदरची माहिती असते सगळी, त्यामुळे तुम्ही कॅशबुक फोलिओची माहिती तुम्ही लिहायलाच पाहिजे का असं नाही आहे. आणि काय आता बऱ्याचशा गोष्टी कम्प्युटराईज असतात त्यामुळे तुम्हाला फोलिओ म्हणजे पेज नंबर मिळेल असं नाही. त्यामुळे तुम्ही तिथे डॅश मारले तरी चालेल, काय हरकत नाही. आणि तुम्ही जर कॅशबुक मेंटेन केलेलं असेल आणि त्या कॅशबुकमध्ये त्याचे पैसे त्या तारखेला आले असं तुम्ही दाखवलं असेल तर ते पेज नंबर तुम्ही इथे मेन्शन करू शकता, किंवा नाही मेन्शन केलं तर तसं काही आवश्यक नाही आहे. आता या ठिकाणी हा जो टेबल आहे हा पर्टिक्युलर्स ऑफ शेअर्स हेल्ड संदर्भातला आहे. म्हणजे त्यांनी किती शेअर्स तो सोसायटीचे होल्ड करतो त्या संदर्भातला, म्हणजे सोसायटी त्याला शेअर्स किती इश्यू केले त्या संदर्भातला आहे. त्यामुळं ही जी माहिती आहे ना ते पर्टिक्युलर ऑफ शेअर्स हेल्डची. तर त्याच्या डेट ऑफ ॲडमिशनची जी डेट लिहा. कॅश फोलिओ तुम्हाला शक्य असेल तर लिहा, तुमच्याकडे जर मिळत असेल व्यवस्थित माहिती तर लिहा. किंवा कारण सोसायटी फॉर्मेशनच्या अगोदर काही सोसायटीचं रेकॉर्ड नसतं त्यावेळी अगोदर पैसे त्यांनी भरले असतात. ठीक आहे. त्यामुळे ती माहिती तशी काही नाही लिहिली तरी हरकत नाही. आता हे ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंट ह्याचा अर्थ काय की त्यांनी किती शेअरसाठी ॲप्लिकेशन केले आणि त्याला किती शेअर्स तुम्ही अलॉट केले. तर आता बघा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आता सध्या इंडिव्हिज्युअल मेंबरला 10 शेअर्स घेणं आवश्यक आहे. आणि नॉन इंडिव्हिज्युअल म्हणजे बॉडी कॉर्पोरेटचे आहेत, पार्टनरशिप फर्म किंवा दुसऱ्या कुठल्या प्रकारची ट्रस्ट सोसायटी कंपनी वगैरे कुठले बॉडी कॉर्पोरेट असेल तर त्यांना 20 शेअर्स घेणं म्हणजे बंधनकारक आहे. त्यामुळे इंडिव्हिज्युअल असेल तुमचा मेंबर तर ॲप्लिकेशन 10 शेअर्सला केलं असं लिहा आणि अलॉटमेंट पण 10 शेअर्स केले असे लिहा.
आणि बॉडी कॉर्पोरेट असेल तिथे ॲप्लिकेशन 20 शेअरला केलं असेल या आणि अलॉटमेंट पण 20 शेअरची केली असेल या ठिकाणी, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स लिहा, ॲप्लिकेशन अलॉटमेंटला सारखेच लिहा. आता अमाऊंट रिसिव्ड ऑन फर्स्ट कॉल आणि सेकंड कॉल असा पुढचा कॉलम आहे. बघा इथे काय असतं की कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये हे काय आपण फर्स्ट कॉल सेकंड कॉल असं काय आपण मागवत नाही, आपण ते पैसे सगळे एकाच वेळी घेतो. त्यामुळे हे फर्स्ट कॉल सेकंड कॉल असं तुम्ही लक्ष देऊ नका. अमाऊंट रिसिव्ड पूर्ण, समजा इंडिव्हिज्युअल असेल तर त्याच्याकडून तुम्हाला 500 रुपये अमाऊंट शेअर मनीची घ्यायला लागते, कारण 10 शेअर 50 रुपयाचा एक शेअर, त्यामुळे 500. आणि बॉडी कॉर्पोरेट असेल त्यांच्याकडून 20 शेअर 50 रुपयाचा एक याप्रमाणे 1000. तर ही 500 किंवा 1000 जी रक्कम आहे तुम्ही ती लिहा अमाऊंट रिसिव्डमध्ये. आणि पुढचा कॉलम आहे टोटल अमाऊंट रिसिव्डचा. त्या टोटल अमाऊंट रिसिव्डच्या कॉलममध्ये पण तीच अमाऊंट तुम्ही लिहा, त्याच्यामध्ये 500 किंवा 1000 जी काय असेल ती. आणि नंबर ऑफ शेअर्स हेल्ड, इथे बघा इंडिव्हिज्युअल असेल तर 10 लिहा आणि बॉडी कॉर्पोरेट असेल तर 20 लिहा. म्हणजे इंडिव्हिज्युअलला 10 आणि बॉडी कॉर्पोरेटला 20 शेअर्स. मग नंबर ऑफ शेअर्स हेल्ड 10 or 20 विच एव्हर इज ॲप्लिकेबल. आणि पुढचा कॉलम आहे सिरियल नंबर ऑफ शेअर सर्टिफिकेट. आता या ठिकाणी सिरियल नंबर ऑफ शेअर सर्टिफिकेट, तर या ठिकाणी शेअर सर्टिफिकेटवरून तुम्ही काय करा की ह्या क्रमाने इश्यू करत चला. म्हणजे स्टेटमेंट एमध्ये 1 नंबर नाव असेल, त्याचं आय रजिस्टरला म्हणजे मेंबरशिपच्या रजिस्टरला पण 1 नंबरलाच येईल. त्यामुळे त्याला शेअर सर्टिफिकेट इश्यू करते पण 1 नंबरचंच करा, जेणेकरून की ते तुमचं एक असं लिंक लागत जाईल. त्याच्यासाठी शेअर रजिस्टरही बनवायचं असतं, त्या ठिकाणी तुम्ही 1 नंबरलाच लिहा. समजा हा 1 नंबरचा मेंबर असेल तर त्याला सिरियल नंबर ऑफ शेअर सर्टिफिकेट 1 नंबर लिहा. आणि काय करा इथे की ॲडिशनल माहितीसाठी 1 नंबरच्या खाली अंडरलाईन करा आणि त्याच्या खाली तुम्ही 1 ते 10 शेअर्स, कारण तुम्ही 10 शेअर्स इश्यू केले असतील तर 1 to 10 असेल. 1 to 10 म्हणजे तुम्हाला तिथे माहिती मिळेल की ह्या शेअर सर्टिफिकेटला आपण किती नंबरचे शेअर्स, म्हणजे 1 ते 10 नंबरचे 10 शेअर्स इश्यू केले आहेत. 20 असेल तर 1 ते 20 असं लिहा. म्हणजे 1/1 to 10 किंवा 1 to 20 असं लिहा. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला समजून येईल की शेअर नंबर्स यांना जे आपण जे इश्यू केले ते शेअर नंबर्स डिस्टिंक्टिव्ह नंबर ऑफ शेअर्स फ्रॉम टू, हे त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा रेफरन्स मिळू शकेल. म्हणजे हे सर थोडी ॲडिशनल माहिती आपण लिहायची, कारण ते आपल्या माहितीसाठी असतं की आपल्याला ते काय झालं पाहिजे त्याचं की माहिती ताबडतोब मिळाली पाहिजे. तर हा पहिला टेबल आहे, त्याबद्दल मी तुम्हाला समजून सांगितलं. तर तुम्ही ते घ्या व्यवसायाने सगळं, म्हणजे स्वतः बनवते वेळी तुम्हाला ते त्या ठिकाणी माहिती भरणं सोपं जाईल. आता त्याच्या पुढचा जो टेबल आहे, हा टेबल ज्या वेळेला तुमचं ट्रान्सफर होते, त्या ट्रान्सफरच्या नंतर तुम्ही ट्रान्सफर केल्याच्या नंतर हा तुमचा दुसरा टेबल तुम्ही भरायचा आहे. आता दुसरा टेबल कशासाठी आहे बघा, तो दुसरा टेबल आहे पर्टिक्युलर्स ऑफ शेअर्स ट्रान्सफर्ड ऑर सरेंडर्ड. या ठिकाणी सरेंडर्ड हाऊसिंग सोसायटीमध्ये होत नाही शक्यतो, त्यामुळं पर्टिक्युलर्स ऑफ शेअर ट्रान्सफर्ड ह्याच्यावरती तुम्ही जास्त लक्ष द्या. आता शेअर ट्रान्सफर होणार म्हणजेच काय की त्याची मेंबरशिप संपुष्टात येणार. म्हणजे तुम्ही बघा आता ह्या ठिकाणी आपण बघितलं की वरती जे तुमचे पॉईंट्स आहेत 1 2 3 4, त्याच्यामधला 10 नंबरचा पॉईंट आहे डेट ऑफ सिजेशन ऑफ मेंबरशिप, ती तारीख, आणि रिझन्स ऑफ सिजेशन म्हणजे 10-11 पॉईंटची माहिती तुम्ही ज्यावेळेला भराल त्याच्यानंतर तुम्ही ह्या टेबल नंबर 2ची माहिती भरायची आहे, पर्टिक्युलर्स ऑफ शेअर ट्रान्सफर्ड. म्हणजे एक लक्षात ठेवा की हे तुमचं 10 आणि 11 नंबरची माहिती तुम्ही भरली. तुम्हाला जर एखाद्या समजा मेंबरशिपचं रजिस्टर ऑफ मेंबर्स तुम्ही उघडलं आणि एखाद्या पेजवर तुम्हाला 10 आणि 11 बाकीची माहिती भरलेली असेल, त्यामुळे 10 आणि 11 नंबरच्या पॉईंटची माहिती भरलेली असेल आणि 2 नंबरच्या टेबलची माहिती भरलेली असेल खालच्या टेबलची, तर समजून जायचं की ह्या मेंबरची मेंबरशिप संपुष्टात आलेली आहे. आणि मग रिमार्कमध्ये तुम्ही बघा की ह्याची मेंबरशिप कोणाला ट्रान्सफर केली आहे, त्या पेजवरती जाऊन मग ती पुढची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. आता पर्टिक्युलर्स ऑफ शेअर ट्रान्सफर्डमध्ये बघा कसं आहे की डेट म्हणजे ही ट्रान्सफरची डेट लिहा. वरती जी तुम्ही 10 नंबरला जी डेट लिहित आहे ती 10 नंबरची डेट जी आहे, डेट ऑफ सिजेशन ऑफ मेंबरशिप, ती या ठिकाणी तुम्ही लिहा डेट ऑफ ट्रान्सफरची डेट म्हणून. या ठिकाणी पुन्हा कॅशबुक फोलिओ आला. कॅशबुक फोलिओची माहिती तुमच्याकडच्या रेकॉर्ड म्हणून तुम्ही लिहू शकत असाल तर लिहा, कॅशबुक मेंटेन केलेलं असेल तर. आणि कारण ह्याच्यामध्ये काय असतं की इथे ट्रान्सफरीकडून आपण काय हे शेअर मनी आपण घेत नाही पुन्हा, कारण तेच शेअर्स आपण ट्रान्सफर करत असतो. त्यामुळं ही माहिती कॅशबुक फोलिओ नाही लिहिला तरी तुम्ही हरकत नाही, डॅश दिली तरी. आता डेट पुन्हा तीच, म्हणजे डेट काय तीच डेट तुम्ही रिप्लेस करा, काय हरकत नाही ट्रान्सफरची. आणि कॅशबुक पुढचा कॉलम आहे कॅशबुक फोलिओ ऑर शेअर ट्रान्सफर रजिस्टर नंबर. आता या ठिकाणी शेअर ट्रान्सफर रजिस्टर आपल्याकडे एक आपण बनवतो.
त्या ठिकाणी शेअर ट्रान्सफर रजिस्टर नंबरमध्ये त्या रजिस्टरमध्ये जो नंबर असेल तो नंबर या ठिकाणी तुम्ही लिहायचा. आता एक्झाम्पल बघा, तुमच्याकडे समजा स्टेटमेंट एमध्ये तुमच्याकडे 100 तिथे प्रमोटर्स आहेत. तर तुम्ही ज्यावेळेला हे रजिस्टर ऑफ मेंबर्स बनवाल तिथे त्यामध्ये पण तुमची पहिले 100 नंबर जे आहेत, म्हणजे पहिली 100 पेजेस, हे 100 पानं, कारण प्रत्येक पानावरती एका मेंबरची माहिती तुम्हाला लिहायची असते. तर पहिले 100 पेजेस म्हणजे पहिले 100 नंबर 1 ते 100, त्याच्यासाठी पहिली 100 पानं तुमची ह्या रजिस्टर ऑफ मेंबर्समधली ही तुमच्या स्टेटमेंट ए प्रमाणे जे तुम्हाला ओरिजिनल मेंबरची रेकॉर्ड जे बनवायचे त्यासाठी जातील. आता या ठिकाणी समजा की तुमच्याकडे 1 नंबरला ट्रान्सफर झाला असेल, 1 नंबरला ट्रान्सफर झाला असेल तर त्यावेळेला जो तुमचा ट्रान्सफरी येईल तो तुम्ही मेंबरशिप रजिस्टरमध्ये 101 नंबरला देणार. लक्षात ठेवा, कारण का तुमच्याकडे ऑलरेडी 1 ते 100 नंबर तुम्ही दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी तुमच्याकडे मेंबर्स रेकॉर्ड तुम्ही बनवलेलं आहे. त्यामुळे तर नवीन येणारे जे मेंबर्स आहेत त्यांना पुढचे नंबर्स मिळतील. त्यामुळं तुमच्याकडे ऑलरेडी 100 मेंबर्स आहेत, स्टेटमेंट ए प्रमाणे तुम्ही मेंबर्स रजिस्टर ऑफ मेंबर्स बनवलं आहे त्यानुसार. आणि तुमच्या सोसायटीमध्ये समजा पहिली ट्रान्सफर झाली, ती कुठल्याही मेंबरची होऊ देत, कुठल्याही एक्झिस्टिंग मेंबरची ट्रान्सफर होऊ देत, कोणत्याही कारणामुळे होऊ देत, जो ट्रान्सफरी असेल तो पहिला असेल तर त्याला तुमचं 101 नंबरची मेंबरशिप मिळणार आहे. लक्षात ठेवा, मेंबरशिप रजिस्टरमध्ये 101 नंबर त्याला मिळणार आहे. त्यामुळे शेअर ट्रान्सफर, आता 101 नंबर तुमच्या रजिस्टर ऑफ मेंबर्समध्ये 101 नंबर त्याला मिळणार आहे. आणि तिथे तुमचं जे शेअर ट्रान्सफर रजिस्टर आहे तिथे तुमची पहिली एंट्री येणार आहे. कारण का शेअर ट्रान्सफर रजिस्टर हे ट्रान्सफर ज्यावेळेपासून चालू होईल त्यावेळेपासून तिथल्या एंट्री चालू होतील. त्यामुळं ह्या रजिस्टर ऑफ मेंबर्समधली 101 नंबरची एंट्री जी आहे तुमच्या शेअर ट्रान्सफर रजिस्टरमध्ये 1 नंबरची एंट्री असणार आहे. कारण तिथे ट्रान्सफर 1 नंबरपासून तिकडे सुरुवात झाली आणि इकडे ट्रान्सफर पहिल्यांदा झाली, म्हणून एकूण 100 नंबरच्या नंतरचा एक नंबर म्हणजे 101 नंबर हे तुमच्या ट्रान्सफरीला मिळाला. पण ट्रान्सफर रजिस्टरमध्ये, शेअर ट्रान्सफर रजिस्टरमध्ये तो 1 नंबरला येईल. लक्षात ठेवा. त्यामुळं शेअर ट्रान्सफर रजिस्टरमध्ये तुमचे 1, 2, 3, 4 असे नंबर्स चालू होतील. मग त्यानुसार इथे तुमचा तो शेअर ट्रान्सफर रजिस्टर नंबर येईल. पुढे याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स ट्रान्सफर जे आहे हे तुम्ही 10 किंवा 20 जे आहे ते पूर्ण लिहायचं आहे. आणि सिरियल नंबर ऑफ शेअर सर्टिफिकेट जे तुम्ही आहे, समजा 1 नंबर आहे, 2 नंबर जे काय आहे ते लिहायचं आहे या ठिकाणी. म्हणजे 10 शेअर्स ट्रान्सफर केले आणि शेअर सर्टिफिकेट 1 नंबरचे किंवा 2 नंबरचे घ्याल आणि ते शेअर सर्टिफिकेटच्या खाली तुम्ही ते 1 ते 10 शेअर्स किंवा जे काय नंबर आहे, नंबर ऑफ शेअर्स आहे, शेअर्सचे नंबर्स आहेत ते तुम्ही मेन्शन केलं तर तुम्हाला रेफरन्सला बरं पडतं ते. ठीक आहे. पुढचं नंबर ऑफ शेअर्स ट्रान्सफर्ड ऑर रिफंडेड, म्हणजे हे नंबरले 10, 20 जे काय असतील ते. इथे नंबर ऑफ शेअर्स ट्रान्सफर्ड इथे पण आलं माहिती, आणि नंबर ऑफ शेअर्स ट्रान्सफर्ड ऑर रिफंडेड आणि शेअर्स. आता म्हणजे इथे नंबर ऑफ शेअर्स ट्रान्सफर्ड आणि सिरियल नंबर मी सांगितल्याप्रमाणे 10, मग शेअर सर्टिफिकेट नंबर त्याला अपॉन ते 1 ते 10 किंवा जे काय नंबर असतील तुमच्या शेअरचे नंबर ते लिहा. आणि नंबर ऑफ शेअर्स ट्रान्सफर्डमध्ये तुमचे 10 नंबर किंवा 20 नंबर जे आहेत ते पूर्ण लिहा. आणि पुढचा जो आहे बॅलन्स, नंबर ऑफ शेअर्स हेल्ड, सिरियल नंबर ऑफ. आता या ठिकाणी काय म्हणते आहे की हे नंबर ऑफ शेअर्स हेल्ड किंवा हे बॅलन्स काही राहत नाही या ठिकाणी, कारण जो तुमचा ट्रान्सफर, आता या ठिकाणी पूर्ण सगळे शेअर्स ट्रान्सफर होत असतात. त्यामुळं स्वतःकडे तो काही नंबर्स ते ठेवत नाही. त्यामुळे या ठिकाणी नील येणार. या ठिकाणी पुढचा बॅलन्स त्याच्याकडे काहीही नसणार आहे, त्यामुळे नील येणार, कारण त्यांनी सगळे शेअर्स याने त्या ठिकाणी ट्रान्सफर केलेले आहेत. तर हे अशा प्रकारे जे आहे हे तुमचं रजिस्टर ऑफ मेंबर्स आहे. आता रजिस्टर ऑफ मेंबरच्या कशाप्रकारे बनवायचे हे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे मी. आता समजा याच्यामध्ये ट्रान्सफर झाले असेल तर फॉर एक्झाम्पल समजा तुमच्याकडे 100 मेंबर्स आहेत, त्याच्यापैकी कुठल्या तरी एकाचे शेअर्स दुसऱ्याला ट्रान्सफर झाले कोणत्याही कारणास्तव असेल, तर तुम्ही त्याच्यानंतरच्या सिरियल नंबरचं पेज त्याला द्यायचं आहे. तुम्ही मागे सांगितल्याप्रमाणे 100 तुमचे ऑलरेडी जर मेंबर्स असतील, स्टेटमेंट ए प्रमाणे तुम्ही मेंबरशिप रजिस्टर बनवलेलं आहे त्यानुसार, तर पहिला ट्रान्सफरला तुम्ही किती नंबर द्यायचा आहे, 101 नंबर द्यायचा आहे. आणि 101 नंबरमध्ये पुन्हा हीच माहिती जी आहे ही पुन्हा हीच माहिती तुम्ही त्या ठिकाणी त्या ट्रान्सफरीसाठी तुम्ही भरायची आहे. त्याच्यामध्ये पण कसं तुमचं हे 1 ते तुमचे 7 नंबर जे आहेत
हे 1 ते 7 नंबरची माहिती तुम्हाला पहिल्यांदा भरायला लागेल. आता ही माहिती तुम्ही जी भरायची आहे, ही माहिती तुमच्याकडे जे त्याचे ट्रान्सफर पेपर्स येतात, त्या ट्रान्सफर पेपरच्या बेसिसवरती भरायची आहे. ती म्हणजे त्याचं सिरियल नंबर 101 आला समजा, डेट ऑफ ॲडमिशन, म्हणजे ह्या ठिकाणची डेट ऑफ ॲडमिशन तुमच्या मॅनेजिंग कमिटी मीटिंगमध्ये पास झालं ती तारीख लिहा. डेट ऑफ पेमेंट ऑफ एंट्रन्स फी 30 लिहा, म्हणजे ज्या डेटला पास झालं 30 लिहा. फुल नेम त्याचं लिहा, जसं त्याने त्याच्यासाठी मेंबरशिप ॲडमिशनसाठी अपेंडिक्स 23 अपेंडिक्स नंबर 23 हा फॉर्म असतो, त्याच्यामध्ये जे नाव लिहिलं ते लिहा, तर त्याचं ॲग्रीमेंट काय त्याप्रमाणे. ॲड्रेस त्याच्या फॉर्ममध्ये दिला आहे तो लिहा तुम्ही. ऑक्युपेशन त्याच्या फॉर्ममध्ये मेन्शन केलं ते लिहा. आणि एज जे आहे त्याच्या फॉर्ममध्ये 23 अपेंडिक्स 23मध्ये सगळी माहिती असते. तर 1 ते 7 नंबरची माहिती तुम्ही त्यांनी जे फॉर्म सबमिट केले त्यानुसार लिहा. आणि पुढची 8-9 पुन्हा नॉमिनेशन केल्याच्यानंतर माहिती, आणि 10, 11 आणि 12 जी आहे ही माहिती शक्यतो मेंबरशिप संपल्याच्यानंतर तुम्ही मेन्शन करायची आहे. ज्यावेळी तुम्ही 1 ते 7 नंबरची माहिती भरली तुम्ही की लगेच खाली मग पुन्हा जो पहिला टेबल आहे तो तशाच प्रकारे मी आता समजून सांगितल्याप्रमाणे पहिला टेबल भरायचा आहे. आणि 10, 11, 12 म्हणजे मेंबरशिप संपुष्टात आल्याच्या नंतर तुम्ही जी माहिती भरली की त्याच्यानंतर दुसऱ्या टेबलमध्ये तुम्ही माहिती आहे तर मी सांगितल्याप्रमाणे भरायची आहे. तर अशा प्रकारे जे आहे आपल्याला रजिस्टर ऑफ मेंबर्स जे आहे हे रजिस्टर ऑफ मेंबर्स बनवायचं असतं. आणि हे सुरुवातीला तुमच्या रजिस्ट्रेशन फाईल जी आहे ती फाईल घेऊन सुरुवातीपासून बनवायला घ्या, आणि त्याच्यानंतर पुढे पुढे ट्रान्सफर होत जातील. तशा प्रकारे तर मी समजून सांगितल्याप्रमाणे हे सगळ्या ट्रान्सफरच्या एंट्रीज पण पुढे पुढे नंबर देऊन त्यांना वेगळं पेज ओपन करून त्या ठिकाणी रजिस्टर ऑफ मेंबर्समध्ये त्यांची तुम्ही नोंद करायची आहे. तर दिस वॉज अबाउट रजिस्टर ऑफ मेंबर्स. आय होप की तुम्हाला हे आजचं लेक्चर समजलं असेल, आणि तुम्ही त्या प्रकारे ते रजिस्टर ऑफ मेंबर्स बनवण्यासाठी तुम्ही ते फॉलो कराल. टुडेज लेक्चर एंड्स हिअर. थँक्यू व्हेरी मच.